ज्याला सकाळी गादी मिळाली ना त्याला संध्याकाळी वनवास मिळतो, याला जीवन म्हणतो। हे रामकथा होऊन गेलेली आता, मग ते आपल्याला का सांगायची माहितीये का? आपल्या जीवनात सकाळी आनंद मिळेल तर संध्याकाळी दुःख होणार आहे महाराज। हे जीवन असंच आहे बघा। सकाळी तुम्हाला लॉटरी लागेल तर संध्याकाळी तुमच्या कानावर बातमी येईल की ज्या लेकरासाठी लागली ते लेकरूच आता राहिलं नाही। मला परवाच्या दिवशी सकाळी माझ्या गावातून फोन आला गेवराईमधून, अक्रूर महाराज माझं पोरग नीटच्या परीक्षामध्ये 100% त्याचा निकाल लागतोय, ते आता 550च्या वर मार्क घेत आहे, त्याचा नंबर डॉक्टरला लागणार आहे बाबा। आनंदानं बापानं मला उड्या मारून सांगितलं। भारत गुंजाळ नाव त्या बापाच, माझ्या गावचा व्यक्ती वारकरी आहे। आणि 2-3 दिवसापूर्वी आता तो पोरगा आष्टीला चालला होता मोटरसायकलवर, ते एका व्हिस्टा गाडीची त्याला धडक बसली आणि त्याच्या मस्तकाहून गाडीचं टायर गेलं। पोरगा जागेवरती गेला आणि संध्याकाळी स्टेटस पाहिलं त्याच बापाचं, तर पोराला श्रद्धांजली वाहिलेली होती। जो बाप सकाळी म्हणत होता माझ्या पोराचा डॉक्टरकीला नंबर लागणार आहे, तोच बाप 10 दिवस झाले आपल्या 12वीच्या पोराचा देहांत करून रडतो। याला जीवन म्हणतात। हे त्याचं नाही, आपलं पण असंच आहे। प्रत्येकाचं भिन्न भिन्न आहे, वेगवेगळं आहे, पण प्रत्येकाच्या जीवनात आहे। म्हणून रामकथा फार गरजेची, ती रोज ऐकली पाहिजे। सकाळी बघा गादी, राघव गादीवर बसायचं, आणि संध्याकाळी आई म्हणते गादी नाही, 14 वर्ष वनवासात जायचं। विधना तेरे लेख किसी समझ न पाते हैं। रामायणात फार गोड पद आहे, अर्थ फार गोड आहे त्याचा, विधात्यानं लिहिलेलं चुकत नसता। विधना तेरे लेख किसी के समझ न पाते हैं। जन जन के प्रिय राम लखन सिंह बन को जाते हैं। छंदर शब्द महाराज रोज ऐकले पाहिजे। म्हणून आपला हात कोणाला दाखवायचा नाही। अय भाविकांनो, माझ्या बहिणींनो, हात नाही दाखवायचा कोणाला। विधात्यानं आपल्या कपाळावरती भविष्य लिहिलेले, हातावर नाही बरं का। माऊलीची ओवी आहे, ललाटी जे लिहिले ते न मोडे काही केले, हातावर लिहिले नाही म्हटले माऊली। ललाटी कपाळावर जे असतं ते घडत असतं, हात दाखवला की मग ते जे हात पाहणार आहे तो तुमच्याकडून पैसे घेतो, तो जेलमध्ये जातो। तुम्हाला फसवून कशाला कोणाला हात दाखव? हात दाखवायचा तर मग ज्ञानेश्वरीला दाखवा। हात दाखवायचा तर आमचे महादेव इथं बसलेले इरत इरत कर गाथा पारायण मस्त गाथा पाटे, पैशाला हातच लावित नाहीत बघा महादेव। त्यांच्या गाथ्याला हात दाखवा। गाथा तुकोबारायांचा गाथ्याला हात दाखवला की हात नीट होईल। ज्ञानेश्वरीच्या अक्षरान बोट फिरवली की मग तुमचं कल्याण होईल, पण तुमचा हात तुम्ही दुसऱ्याला दाखवला की तुमचं अकल्याणच मार। कारण जो पाहणार आहे तो तुमच्याकडून पैसे घेतो मार। पैसे घेणारा कधीच हात सांगू शकत नसतो, त्यालाच कळालं असतात त्यांनी त्याचे पैसे कमवले असते ना मार। हातानं कष्ट करायचे असतात, हातानं प्रयत्न करायचे असतात, हातानं मदत करायची असते, हातानं दान करायचं असतं, आपोआप कपाल चांगलं होत असतं बरं का। ध्यानात ठेवा। मी का सांगतो, विधात्याच्या सुद्धा नशिबात ते आहे ते घडतं। सकाळी गादी, संध्याकाळी वनवास मिळतो। रामचंद्र वल्कल धारण करतात आणि आता जानकी मातेला तो वनवास माहिती होतो। जानकी रामप्रभूची पत्नी आहे, आत्ताच तिला स्वयंवरातून जिंकून आणलंय, अजून तिचा पाऊल फुलाच्या खाली पडला नाही, अजून ती पालखीच्या खाली उतरलीच नाही। तिला माहिती होतं की माझ्या नवऱ्याला, माझ्या पतीला गादी नाही तर 14 वर्षाचा वनवास आहे। ती सुद्धा वल्कल धारण करते अंगामध्ये। बघा दारा किती जागी असली पाहिजे पत्नी। रामचंद्र त्या जानकीला म्हणतात असे काय पोशाख घालायला लागले तू? नाही जानकी, तुला माझ्याबरोबर येता येणार नाही, तू एका राजाची मुलगी आहे, एका सार्वभौम राजाची सून आहे, माझ्याबरोबर येणं महापाप ठरेल, असं करू नको। तुझे वडील काय म्हणतील मला? नको जानकी, तू अयोध्या सांभाळ, जानकी तू कौशल्य मातेला सांभाळ, जानकी तू दशरथ राजाची सेवा कर, पण माझ्याबरोबर येण्याचा आग्रह करू नको। तेव्हा ती जानकी म्हणते, प्रभू तुम्हाला दशरथ राजाला सोडता येईल, तुम्हाला अयोध्येलाही सोडता येईल, कदाचित तुम्हाला तुमच्या आईला कौशल्य मातेलाही सोडता येईल, पण मला नाही सोडता येणार प्रभू। मी तुमची अर्धांगिनी आहे, मी तुमची सावली आहे प्रभू। निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता। खरंच सांगतो रामदादा, एकदा रामकथा ऐका। रामकथा ऐकली माणसाचा उद्धार होतो। फार गोडे हो माधव महाराज, फार भावेत, 1-1, 2-2 तास सांगावे असे।
काय झालं लोकांना असलं कथाच ऐकू वाटा ना महाराज काय लोक हसण्यावर चालले महाराज लोक 10 मिनिटाची कथा हसल्याशिवाय लोक म्हणतात महाराजांनी चांगलं सांगितलंच नाही फार वाईट झालं महाराज अरे शिकण्याचे ग्रंथ आहेत महाराज हसण्याचे नाही हो हे शिकण्याचे ग्रंथ आहेत काय म्हणते ती पत्नी निरोप कसला माझा घेता जेथे राघव तेथे सीता ज्या मार्गी हे चरण चालती त्या मार्गी मी तुमच्या पुढती वनवासाची मला न भीती तुम्हीच माझे भाग्य विधाता जेथे राघव तेथे सीता निरोप कसला माझा घेता जेथे राघव तेथे सीता तुम्ही जिथं असाल तिथंच ही अर्धांगिनी राहील बघा जागी बघा पत्नी असं जागा असलं पाहिजे नवरा संकटात असेल तर पाठीमागं उभं राहिलं पाहिजे नवरा अडचणीत असेल तर मी तुमच्या बरोबर आहे मालक म्हटलं पाहिजे अरे बघा शहाजी राजा कुठंतरी आदिलशाहीच्या दरबारात आहे सरदार पण माझी जिजाऊ जागी हो महाराज जागी होती नवरा जवळ नाही हो तिच्या पण माझ्या शिवबाला घेते कधी शिवनेरीवर कधी पन्हाळ्यावर कधी रायगडावर कधी पुरंदरावर कधी त्या लाल महलामध्ये राहते पुण्यातल्या नवऱ्याची कुंकू साबीत ठेवते रे माहेरचं आडनाव जाधव आहे जाधव सासरचं आडनाव भोसले आहे भोसले अरे मुलगी जन्माला आली म्हणून बापानं हत्तीहून साखर वाटली नाव तिचं जिजाऊ ठेवण्यात आलं 8 वर्षाची झाली तलवार उचलायची 12 वर्षात झाली घोड्यावर बसायची 16 वर्षात झाली युद्ध खेळायला लागली रणरागिणी निघाली वेरूळचे भोसले शहाजी राजाबरोबर लग्न झाल्यावर 1 वर्षानं मराठ्यामध्ये युद्ध लागलं महाराज आपापसातलं युद्ध चांगलं नसतं महाराज आपापसात भांडण चांगलं नाही हा सप्ताह कशासाठी आहे आपापसातलं मिटून एकत्रित बसण्यासाठी आहे शिवपुराण कशासाठी आहे शिवमहापुराण समाधान महाराजांच्या वाणीतून का आहे एका विचाराची माणसं मंडपात बसली पाहिजे माळी काय कुणबी काय धनगर काय मराठा काय ब्राह्मण काय मातंग काय मुस्लिम काय सगळ्याला मंडपात बसण्याचा अधिकार आहे जात विचारून कीर्तनकार नाही जात विचारून इथं संप्रदायात काम केलं जात नाही अरे हे मोडून आमच्या शिवाजी महाराजांनी काम केलं जिजाऊनं काम केलं ऐका रे आपापसातलं भांडण चांगलं नसतं दादा आपापसात भांडण लावलं गेलं निजामशाहीनं लावलं भोसल्यांच्या तलवारी जाधवर आदळल्या जाधवांच्या तलवारी भोसलेवर आदळल्या युद्ध घनघाती सुरू झालं युद्धाचा शेवट असा झाला दत्ता जाधव नावाचा पोरगा धरणीला पडला तो जिजामासाहेबांचा भाऊ होता आणि आमच्या जाधवाचा सरदार पाडला म्हणून 50 वर्षाचा लखोजी राजा जिजाऊ मासाहेबांचा बाप तलवार उचलून निघाला एक सरदार भोसलेंचा कापायला लागला एकच सरदार राहिला नाव होतं शहाजीराजे भोसले याला आपली स्वतःची कन्या दिली ऐका रे जाग राहणं ऐका 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 पत्नीनं कसं जागा असलं पाहिजे ऐका ऐका तलवारीवर तलवार आदळत होती एका बाजूला नवरा एका बाजूला बाप ज्यानं जन्म दिलाय तो बापही लढत होता त्याच्या नावाचं कुंकू लावलं तो पण लढत होता जिजामाता युद्ध पाहत होती बहिणींनो आपल्या मनात तलवार काढली माधव गुरुजी आणि आपल्या बापाच्या समोर तलवार आडवी लावून उभी राहिली आणि ती जिजामाता म्हटली ओ बाबा ओ लखोजी राजे बाबा अगोदर माझ्याशी युद्ध करा अगोदर मला पाडा माझा निपात करा मग माझ्या कुंकवाची वाट धरा अशा वाघिणीच्या पोटी छत्रपती शिवाजी नावाचा वाघ जन्माला आला देण्यात ऐकायला फार बरं वाटतं नाही करायला फार अवघड आहे करायला फार अवघड असतं आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत तलवारीशी लगीन लागलं जडली वेडी प्रीत लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती शुरानी सरदार आम्हाला काय कुणाची भीती जिंकावं गा कटून मराव हेच आम्हाला ठाव अशी मुलं जन्माला घालणारी माय तिला जिजाऊ म्हणतात अहिल्याबाई म्हणतात तिला झाशीची राणी म्हणतात चला जाग राहिलं पाहिजे दन दारा पत्नी जागी आहे पुत्र पुत्र मुलासाठी जाग राहावर मुलं कीर्तनाला आणत चला मला आनंद वाटला विठ्ठलराव तुमची मुलगी एवढ्या कमी वयात कीर्तन करते आमच्या पत्रिकेला तिचं नाव आलं महाराज
जागं राहिले तुम्ही मुलीसाठी जागं राहा, मुलासाठी जागं राहा. कीर्तनच त्याच्यासाठी. सध्या मोबाईलचं फार भयानक संकट आलं आपलं. हो, फार सोशल मीडियाचं संकट मोठं आहे. ह्याच्यातून वाचावं लागेल आपल्याला. हो, 3रीच्या पोराच्या हातात मोबाईल नका द्या. 8वीच्या देऊ नका, 10वीच्या देऊ नका, 10वीच्या पुढच्या द्या, 12वीच्या पुढच्या द्या. लहानपणी जर मोबाईल देत असाल तर तुमची मुलं अभ्यास करणार नाही, तुमची पोरं शिकणार नाही. फार व्यसन लागलं. सावधान. पुत्रासाठी जागा असलं पाहिजे. बघा, जिजाऊ जागी आहे. 8 वर्षाचे होते शिवाजी महाराज आणि त्यात गडावर खेळत होते पोरांच्या बरोबर. शिवनेरीगड राजांची जन्मभूमी. खेळत होते तिथं तानाजी, येसाजी, कोंडाजी आणि सगळ्या पोरांच्या बरोबर खेळत असताना काही भिक्षुक लोक आली. ते भिक्षुक लोकांनी आवाज दिला, ए बाळराजा, अरे इकडे, आमच्या पोटात भूक लागली रे. 4-5 दिवस झाले काही खायला भेटलं नाही. काही खायला मिळेल का रे? धावतच गेले शिवाजी महाराज. मासाहेब, आऊसाहेब, ओ जिजामाता, आपल्या दारात कुणीतरी भिक्षुक आलेत, खायला भाकरी मागतात. आपल्या टोपलीतली भाकरी त्यांना देऊ का? देऊ का म्हटबरोबर जोरात काना खाली मारली. लाल झाला गाल. रडायला लागले महाराज. रडता रडता विचारलं, मग का मारलं ग मला? मी तर चांगलं विचारलं ना तुला, देऊ का भाकरी? त्याच्यासाठीच मारलं शोभा. मला न विचारता द्यायला पाहिजे होते रे. तुम्हाला विचारायला कसं काय आला? असा दुधाचा हिशोब आपल्या लेकराकडून घेत जा महाराज. हो, लहानपणी त्याला मंदिरात आणा, कपाळी गंध लावा. कृष्ण महाराज, बोरकडे महाराज फार छान वाजवतो, माधव गुरुजींकडे शिकला. आपण त्याचे मायबाप जागी राहिले ना टाकायला आधी. जागं राहावं लागेल. जागं राहावं लागेल. अक्रोड महाराज लय भारी कीर्तन करतो. 15 वर्ष राहिलो मी आळंदीला. हो, मगाशी मला रामदादाला सांगत होतो, मी पहारा करायचो आम्ही सार कीर्तनाचं शूटिंग करणाऱ्या बापाबरोबर. हो, मी का सांगायचो तुम्हाला, हनुमंत आमचा, हनुमंत त्याचे वडील मित्र आहेत माझे, बरोबर सप्त्याला जायचो आम्ही. बघा माझ्या बापानं 5वी-6वीला असताना आळंदीला टाकलं म्हणून मी कीर्तनकार आहे. कैलास बॉल भारी गातो, केशवर महाराजाची चाल लय भारी आहे. अरे हे बालपणात गेले ना मंदिरात, कपाळी गंध लावली म्हणून तर एवढ्या मोठ्या माळी आहेत त्यांच्या गळ्यात. त्या काय लगेच नाही आल्या. त्याला बालपणात संस्कार द्यावे लागतात बरं का. बालपणात द्या. मुसलमान बघा सेलूला आहेत, पाथरीला आहेत. लहान लहान डोक्यात, पोराच्या डोक्यात टोपी घालतात, करंगवीला धरतात. हे आपला अल्लाह आहे, मजीद है, नमाज है, कुराण है आपला. तो भाविक त्याला रोज शिकवतो. आपला बाप मात्र आपल्या पोराला मंदिरात आणायला तयार नाही, त्याच्या कपाळी गंध लावायला तयार नाही. विनंती असेल, बालपणामध्ये संस्कार द्या. मायबापानं पुत्रासाठी जागा असलं पाहिजे. ध्यानातच ठेवा. पुत्रासाठी जागं राहा, धनासाठी जागं राहा, दारेसाठी जागं. आणखीन एक सांगू, भावासाठी जागं राहा. बघा, 2 बंधू आहेत, एक विठ्ठल नावाचा, एक राम नावाचा आहे. माझा पण एक भाऊ आहे तुमच्यासारखा. आम्ही दोघंच आहे. तुम्ही दोघं आहेत. हे काय लहान आहे खरं कृष्ण महाराजांचं बरं. हे दोघं बंधू आहेत. मला अजून एक भाऊ आहे बरं का. आम्ही दोघा भावानी तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल. माऊलीच्या समाधीवरती हात ठेवून दोघा भावानी माधव महाराज शपथ घेतलेली आहे, मरेपर्यंत वेगळं राहायचं नाही. शपथच घेतली. आणि ज्या दिवशी वेगळं राहायचं त्या दिवशी हे धोतर कीर्तन बिर्तन करायचं नाही. नुसतं लोकांना सांगायचं नाही ज्ञान. आमची शपथच आहे. आणि कधीच होणार नाही वेगळं महाराज, कधीच नाही. तुम्हाला खरंच सांगतो, कधीच नाही, कधीच होणार. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. रामायण ऐकता ऐकता रामन घरामध्ये आलं पाहिजे महाराज. बंधूसाठी असं चुकलं असेल, एखादी गोष्ट चुकली तर माफ करायचं महाराज. डिलेटचं बटन ठेवायचं. होत राहतं घरामध्ये, कोणाचं जमत नाही, कोणी आडे शब्द बोलतं, मुलाचं जमत नसतं, होतं. पण त्या संबंधातून घर फोडायचं नसतं. बघा, वनवास रामाला, राजगादी रामाला होती पण तो निघून गेला. गादी आता भरताला मिळाली आणि भरत परत आल्यावर गादी नाही घेतली त्यानं. तो म्हणतो, मा तू पापी आहे, हे काही मा तू स्वार्थी आहे. मा तू मला जन्मालाच का घातलं? मा जर मी या जन्माला यायच्या आधी मला मारूनच टाकायचं ना. मा तू पापी आहे. आजपासून हा भरत तुला कधी आई म्हणणार नाही आणि तुझं नाव कोणी घेणार नाही. सांगा मला, एवढ्या माता इथं बसायला जागा नाही. तुमच्यापैकी एखादीचं नाव कैकई आहे? स्वाती आहे? स्वाती कैलास महाराज आहे? स्वाती तुमचीच बायको आहे बरं का. स्वाती आहे? स्वाती आहे. धनश्री आहे बरं का. ज्योती माझ्या बायकोच नाव आहे, ज्योती आहे. संगीता आहे, रुक्मिणी आहे, सत्यभामा आहे. अरे सगळ्यात कैकई नाही महाराज, कुठंच नाही. का नाही? माधव महाराज कुठंच नाही. तुम्ही कोणत्याही गावात विचारून बघा, का नाही? स्वार्थी माणसाचं कोणी नाव घेत नाही महाराज. जर दुसऱ्यासाठी जगतो त्याचे पुतळे लोक उभे करतात, घराघरात फोटो लावतात. माझ्या गळ्यात सोन्याचा शिवाजी महाराज आहे. का घातला बरं मी? माझ्या बापाचा आजाचा का नाही घातला? ते आपल्यासाठीच जगले महाराज. शिवाजी महाराज सगळ्या समाजासाठी जगले. जो दुसऱ्यासाठी जगतो त्याचे फोटो लागत असतात, ते चौकामध्ये उभे राहत असतात, त्यांच्या नावाचे चौक असतात, लोक त्यांना मरू देत नाहीत. तुम्ही मेले तरी तुम्ही
दुसऱ्यासाठी देणारे असाल, मी नक्की सांगतो मनोहर दादा तुम्हाला, जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत गाव म्हणेल नाही नाही सप्ताह करावा, तर मनोहर दादानं करावा, त्यांच्या पोरांनी करावा. हे दुसऱ्याला देण्यासाठी आहे महाराज. दुसऱ्याला दिलं की लोक तुम्हाला मुजरा करत असतात, ध्यानात ठेवा. दिलं की वाढतं. माझं घर म्हणलं मग काही सारखं तिथंच थांबलं जातं. काही मा तुझं नाव कुणी घेणार नाही. आणि ही गादी माझ्या दादाला मी दिल्याशिवाय राहणार नाही. काय बंधुप्रेम आहे. एक भाऊ गादी सोडून गेलाय भावासाठी, एक भाऊ गादी घेऊन निघालाय भावासाठी. काय नवले. नाही तर आमचा भाऊ नदीकून वाटणी घेतो, डोंगराकडली भावाला बांधून हाणला पाहिजे असा भाऊ असाच तो का भाऊ. नाही तर मग आपला पथरीचा बंगला त्याला, सेलोचा बंगला त्याला, ढासाळ्याचं पडलेलं घर भावाला असं बांधून हाणला पाहिजे असाच तो का भाऊ महाराज. काय भाऊ आहे. एक भाऊ गादी घेऊन गेलाय, एक भाऊ गादी सोडून गेलाय भावासाठी, आणि दुसरा भाऊ गादी घेऊन निघालाय माझी नाही माझ्या दादाची आहे. भरत चला रे अपने भैया को मना, भरत चला रे अपने राजा को मना, राजा को मनाने भैया को मनाने, भैया को मनाने राजा को मनाने, भरत चला रे अपने राजा को मनाने, भरत चला रे अपने भैया को मनाने, अवध राम को अर्पण करने, प्रभु था प्रभु चरणों में धरने, राम काज के राज सवारे, माताएं चली संग प्रजा के, राजा का राजा को राजा का अधिकार, राजा को भरत चला रे अपने भैया को, भरत चला रे वाह बाबा वाह, किती गोड शब्द आहेत. भैया को मनाने राजा को मनाने, राजा को मनाने भैया को मनाने. गादी घेऊन गेला, सिंहासन घेऊन गेला. मला माफ करा म्हणतो बरं का, ही गादी तुमची आहे. रामचंद्र त्या भरताला म्हटलं तर रडू नको, असं दुःख करू नको, मी काय सांगतो ते ऐक. रामचंद्र सांगतात विठ्ठल दादा, मोठ्या भावानं नीती सांगायची, लहान्या भावानं ऐकायची असते. हा जेवढे बंधू इथं आहेत त्यांनी ऐका, मोठा भाऊ कधी चुकीचं सांगत नसतो. माझ्याकडे ध्यानात ठेवा, भाऊच तुमचा खरा पाठीराखा असतो. भावाची नीती विचारा. रामचंद्र भरत मला यायला आग्रह करू नको, हे जे मिळाले ना वनवास मला आणि तुला गादी, हे आपल्या प्रारब्धाने मिळाले बाबा. दैव जात दुःखी भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. माय कैकयीना दोषी नव्हे दोषी तात, राज्य त्याग कानन यात्रा असे कर्मजात. खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. दोन गोष्टीतून कोणी वाचणार नाही. गावकरी, सेलू तालुका, डासाळा गाव घेऊन जा घरी. आपण सगळे म्हातारे होणार आहेत म्हणून किती फॅरन लवली लावा, किती विकोटर ब्रेक लावा, किती क्रीमा लावा, किती पावडर लावा, आपण म्हातारे होणार आहे. हो किती लावा. माझी बायको रोज फॅरन लवली, अजून गोरी नाही झाली, मला होणार पण नाही. म्हणजे इतकी काळी नाही, तुम्ही लगे माझ्याकडे बघू नका. तसं सांगायचं तुम्ही किती क्रीमा लावल्या ना, माणूस गोरा होत नाही महाराज. तुमचा भ्रम आहे, तुमचा होत नसतं. उलट आपण म्हातारे व्हायला लागलो महाराज. जेवढे वाढदिवस वाढत चालले तेवढे म्हातारे व्हायला लागलो. हॅपी बर्थडे हाय पण म्हातारे झालो सगळे असे. काय लोक असे फोटो काढतात, काढ रे फोटो,
ॲपल मोबाईल आहेत, आमच्या शेटकडे मोबाईल आहे, आमच्या रामदादाकडे, माझ्याकडे सॅमसंग काढ फोटो, आमच्या गुरुजीकडे मोठा चांगला 17 Pro काढ फोटो. बरे फोटो बाय भारी निघतात मोबाईलमध्ये, काढ फोटो. नुसते फोटो नाही ठेवायचे, असे मोठाले कटआउट बनवतात. लई घरं पाहिले मी, त्या घरात असे ते कटआउट लावतात. या बाजूने एक असं, मागच्या बाजूने एक असं, सगळ्या घरात त्याचेच फोटो असतात. पांडुरंगाचा नाही, शिवाजी महाराजाचा नाही, माऊलीचा नाही, त्याचेच फोटो. आपण फेटा बांधता आणि आपली कबशीतला चहा संपला ना, आपण खाली मांडली कबशी, की जे खाली एक माथार बसलेलं असतं, खोबऱ्याची वाटी, नाकातून शेंबूड, कपाळावर आड्या, सारखंच दिसतंय. आपल्याला वाटतं याचं पोरगा असं, ते म्हातारं खालून म्हणतं, बाबा मीच पैलवान होतो, पैलवान. परभणी जिल्ह्यात कोणाला ऐकत नव्हतं. मग म्हणावं लागतं, काय होता असं तू, काय झालं असं तू. अरे ऐका, सगळं असायचे महाराज. आपण म्हातारे होणार आहेत, काल जसे होतो तसे आज नाही, आज जसे आहोत तसे उद्या नाही. काय शब्द आहेत महाराज. जरा मरण यातून सुटला, कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला कारी कुणी जीवनात. काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाला. महाराज तुम्ही म्हणतच राहा, तुम्ही बोलतच राहा, 12 जरी वाजले तर आम्ही थकणार नाही. इतकं सुंदर आहे रामायण, गोड आहे. बघा, रामचंद्र जाग करतात भावाला, कर्मवीर भाऊराव पाटील जागे राहतात धनासाठी, जिजाऊ जागी आहे लेकरासाठी, अहिल्याबाई जागी आहे लेकरासाठी, जानकी माता जागी आहे पतीसाठी. महाराज 11:15 वाजले, कळलं आम्हाला. धनासाठी जागं राहायचं, दारेसाठी जागं राहायचं, पुत्रासाठी जागं राहायचं, भावासाठी जागं राहायचं. पण असं जागं राहिल्यावर काय मिळतं? महाराज म्हटले, असे जे कोणी जागे त्यांना नाही धन्यता, मग कुणाला धन्यता? अभंगाचं पहिलं
काय आवाज आहे का काय महाराज कैलास महाराज वा वा किशोर मा दोघांची रास एक आली हो तुमच्या आज काय गोड अगदी वा कैलासजी वा इकडं राशी एक आली कृष्ण आहे की नाही क क क झालं बरं का आपणच दोघं वेगळे नाही ते एकाच राशीचे आले महाराज वा काय गोड आहे महाराज संपूर्ण असं गायन आहे इकडे हे पोर कुठे गेलं अरे हे तर लयच नाचते वा आपुलिया हिता असे जे कोणी आहेत जागे राहणारे कळाले जानकी मातेसारखे कळाले भाऊराव पाटलांसारखे कसे आत्ता सांगितलेल्या जिजाऊ मातेसारखे आत्ता सांगितलेलं आत्ता तुम्हाला मी कथा सांगितल्या सगळ्या कथा रामचंद्रासारखे असे जे कोणी जागेत आपुलिया हिता जुआशी जागत मग आता फळ रामदादा जागेत विठ्ठलराव जागेत मग फळ काय मिळालं धन्य माता पिता तयाचिया तुम्हाला नाही धन्यता जागे राहिले त्यांना धन्यताच नाही त्यांना जन्म देणाऱ्या मायबापाला धन्यता धन्य माता पिता तयाचिया महाराष्ट्रामध्ये कधी 11:10 मिनटं राहिले कळालं नाही मला पण एवढा वेळ गेला याच्यातच पण आता मी शिवाजी महाराजांची कथा करतो रामकथा करतो शिवरायांची पण कथा करतो बरं का छत्रपतींचं चरित्र 8 दिवस सांगतो महाराज सगळे मावळे सांगतो लय गोडे महाराज सगळे शिवाजी महाराजांचे मावळे मी सांगितलेत यूट्यूबला तुम्ही अक्रूर महाराज नाव टाकलं की माझी 200 कीर्तनं येतात महाराष्ट्रात कोणतं गावच राहिलं आणि तिथं माझं कीर्तन खूप कीर्तनं केली डायरीमध्ये जागा नाही 5 वर्षापूर्वी आलतो एकदा तुमच्या गावात मी बरं का मोठं तिकडं मागं सप्ताह मला आठवण करून दिली मागाशी तुम्ही गाव ना गाव राहिलं नाही रोज कीर्तन आहेत पण रोजच्या कीर्तनात एवढी एक कथा सांगतो मी शेवटी एवढं माझं ऐका छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये तानाजी येसाजी कोंडाजी सगळ्या समाजाला घेतलं होतं तानाजी कोंडाणा हवाय मोरारबाजी पुरंदर हवाय येसाजी सज्जनगड हवाय जातो की राज जातो की राज जातो की राज पोरं 400 तयार झाली किती पोरं तयार झाली 400 तानाजी कोंडाणा जातो राज मोरारबाजी माळी कुणबी धनगर मराठा ब्राह्मण मातंग मुसलमान सगळी समाजाची झाली मुसलमान पण होती मोहम्मद सईस मुसलमान आहे मदारी मेहतर मुसलमान आहे मी सगळे मावळे सांगू शकतो तुम्हाला सगळ्या प्रकारची मावळे घेते ते बघ तो कोंडाणा घेतो की राज ते बघ पुरंदर घेतो की राज आदिलशाही निजामशाही कुतुबशाही मुघलशाही 4 सत्ता होत्या महाराष्ट्राच्या विरोधात या 4 सत्तेच्या विरोधात पाऊल मांडलं गेलं पुणे जिल्ह्यामध्ये वेल्ला भोर नावाचा तालुका आम्ही आता कीर्तनाला गेलो वेल्ल्याला कृष्ण महाराजांनी आम्ही दोघं तिथं गेलो आम्ही तर त्या रायरेश्वराला पाहून आलो त्या रायरेश्वराचं हिमाडपंथी मंदिर आहे तिथं 400 पोरं त्या मंदिरात उभी राहिली माझ्याकडे बघा हातात गुलाल बेल भंडार घेतला राजांनी आपल्या करंगळीच्या रक्ताचा अभिषेक घातला इथं महादेवाची मस्त अगदी मूर्ती आहे समोर नंदी आहे महाराजांची शिव महापुराण कथा चालू आहे बसायला जागा नाही एवढा सुंदर माहोल आहे माझ्याकडे बघा एवढा गोड सप्ताह या सगळ्या डासाळ्यातल्या आमच्या या वाघ परिवारानं ठेवलाय मनोहर दादांच्या कष्टाची चीज झाली मुलं घडली एवढा गोड कार्यक्रम पैसे तर कुणी कमवतोय पण सत्याला धर्माला देवाला देशाला म्हणणारी मुलं आहेत चांगला कार्यक्रम चांगले गोड गायक चांगले कीर्तनकार आणतात ऐका रे महादेवाच्या पिंडीवरती रक्ताचा अभिषेक घालण्यात आला ठरलं राज ठरलं राज ठरलं राज उडवायची राज सुलतानी सत्ता आता साप उडवायची आवाज आला राज पुढचं जगणं तुमच्या करता पलीकडून आवाज आला राज पुढचं मरण तुमच्या करता पलीकडून आवाज आला राज शेळी म्हणून जगणं मान्य नाही जीवन जगायचं वाघाचं जीवन जगूया पोरं 400 तानाजी येसाजी कोंडाजी मुरारबाजी शिवानावी प्रतापराव एक मावळा हातामध्ये गुलाल घेतला बेलभंडार घेतला भगवान शंकराच्या पिंडीवरती फेकला आणि महाराष्ट्रात पहिला मंत्र घुमला हो 2-4 जण इमानदारीने म्हटली बाकीचे काय पाकिस्तानातले थोडी आहेत हा का म्हटले नाही त्याचं कारण या धामण्यात तर आता थंड झालं काय काय नसते महाली डबल भूक लागली राव मला 2-4 चपात्या आमटी बरोबर जिरून गेल्या माझे एवढ्या जोरात म्हणलो मी काय महादेव असं करू नका माझी एक प्रार्थना आहे तुम्हाला एवढा गोड सप्ताह 6वा दिवस उद्या आता विशाल महाराज परवा अच्युत महाराज मालकांचा काल आहे एवढा गोड सोहळा आहे एकदा सगळ्यांनी 2 हात वर करा अशी सगळ्यांनी करा जेवढे मंडपात आहेत मंडपाच्या बाहेर आहेत वा वा काय सुंदर चित्र इकडे वा 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 मात्र वर्ग वा बाहेरचे करा सगळ्यांनी करा वा तुमच्या कानापर्यंत आवाज येतोय काय गोड सोहळा चाललाय या हाताने आमच्या मनोहर दादाला आयुष्य वाढू आपण मागू आमच्या रामदादाला विठ्ठल दादांना आयुष्य वाढू मागू देवा एवढा चांगला सप्ताह करणारी माणसं आमच्या गावात आहेत एका विचाराचं गाव आहे गावकरी पंक्ती देत आहेत अन्नदान देत आहेत गावकरी सप्ताह करतायत सगळी मंडळी सहकार्य करतायत ऐकायला येत आहेत हात वर करा टाळी वाजू नका या सप्त्याला अभिवादन करा
शिवरायांना अभिवादन करा, जिजामातेला अभिवादन करा, आपल्या आई वडिलाला अभिवादन करा. या सप्ताह ज्यांनी केलाय त्याला मानाचा मुजरा करा. हो हो वाघ परिवार, धन्यता आहे तुम्हाला. हात वर करा. आणि ज्याचा हात वर आहे मी हरर म्हणतो, त्याचा हात वर आहे त्यानं महादेव म्हणायचं. पहिल्या 2 वेळेला माणसं आणि तिसऱ्या वेळेला माईक वाल्या सगट. बर का, सगळ्यांचा असा आवाज करा, असा आवाज करा, पाथरीपर्यंत सेलू पर्यंत गेला पाहिजे. डासाळा नावाच्या गावी काय सप्ताह चाललाय महाराष्ट्रात, 1 नंबरचा सप्ताह परभणी जिल्ह्यात चाललाय. डासाळा बोला हो 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 काय रेंज आली महाराजात, अशी रेंज आली पाहिजे. एक मावळा गड आणायला लागला. गडाची संख्या 100 झाली. मावळ्याची तुकडी माधव महाराज 1000वर गेली. स्वराज्य निर्माण व्हायला लागलं आणि महाराष्ट्रात आनंदी आनंद झाला. गड्यांनो राजा किर झाला, शिवबा सिंहासनी बैसला. हाती घेऊन भगवा भगवा भगवा, करी स्वराज्याचा मागोबा. गड्यांनो राजा किर झाला, शिवबा सिंहासनी बैसला. महाराष्ट्राच्या मातीला आनंद झाला. दत्ताबिली आनंदाने माना डोलायला लागल्या. आया बहिणीची आबरू लुटायची थांबली गेली. आदिलशाह पळाला, निजामशाही पळाली, कुतुबशाही पळाली. महाराष्ट्रात एकच नाव शिवाजी महाराज, शिवाजी महाराज, शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव, जय भवानी. राजावरती एक संकट आलं, सिद्धिजोहर नावाचं. सगळ्या डासाळ्यांनी ऐका एवढी कथा. कोणत्या माता पित्याला धन्यता आहे, कोणती आई धन्य आहे, कोणता बाप धन्य आहे. एवढी कथा ऐकायची. 1 वर्षभर कीर्तन ध्यानात ठेवायचं. अकडू महाराज साखरे आले होते सप्त्यामध्ये. 1 वर्षभर ध्यानात राहील. ऐका. आणि आता राजांवर संकट आलं, सिद्धिजोहर नावाचं. गड होता पन्हाळा, जिल्हा होता कोल्हापूर. वेढा पडला होता 42,000चा. गडाला 42,000 वेढा पडला होता. गडावरती 1200 मावळे होते. गड सोडणं काळाची गरज होती, पण गड शक्य नव्हतं सोडणं महाराज. एका बाजूला 1200, एका बाजूला 42,000. सिद्धी जोहर, सिद्धी मसूद, फाजल खान, मातब्बर सेना होती. आता काय करावं समजत नव्हतं. 6 महिने गेले. दो पाऊस पडायला लागला. आणि राजांच्या बुद्धीनं प्लॅन केला, गडावून 2 पालख्या काढायच्या. पण कशा काढायच्या कृष्ण महाराज, माधव बाबा, गुरुजी, किशोर महाराज 2 पालख्या काढायच्या. एका पालखीत राजाला बसवायचं आणि एका पालखीत राजांसारखा एक पोरगा बसवायचं. आणि 2 बाजूला 2 पालख्या पाठवायच्या. राजा शरण आला असं दाखवायचं आणि पुसाटीच्या पुरजाकडून पळून जायचं आणि विशाळगडावर जायचं. विशाळगड पसरट आहे, त्याला वेढा देता येत नाही. सगळी कामाला लागली माणसं. कुठं गुप्तचर, कुठं बाजी, कुठं त्र्यंबकपंत, कुठं गड, सगळं तयार झालं. फक्त एक पोरगा पाहिजे होता. आता डासाळेकर ऐका बरं, राजांसारखी दाढी, राजांसारखा नाक, राजा एवढी उंची, आणि असा एकच पोरगा होता गडावर. त्याचं नाव शिवाकाशीत होतं. नावी समाजाचा पोरगा होता, नाभिक समाजाचा. आणि राजांच्या लक्षात आला बुवा. पण 2च वर्ष झालते त्याच्या लग्नाला. राजाला वाटलं याला जर पालखीत बसवलं याचं काही बरं वाईट झालं, याच्या आईला काय सांगू, याच्या बायकोला काय सांगू. राजे म्हटले नाही त्याला. 2-4 तासानं बातमी पोराच्या कानावर आली, राजांसारखा पोरगा पाहिजे. राजे गडावर नसते तर पोरं मलाच मुजरा करतात. पोरगं धावतच आलं. राजाला मुजरा केला. राज घ्या मुजरा. राजा म्हटलं कशासाठी मुजरा. म्हटलं राज, तुमच्या डोक्यावरचा मुकुट मला द्या, तुमच्या अंगावरचे कपडे मला द्या, तुमची तलवार मला द्या, तुमचा शेला मला द्या. ओ राज, मी बसतो या पालखीत, मी जातो राजा सिद्धीच्या शाम्याने. राजा म्हटले अरे शिवा, मुकुट मिळेल, कपडे मिळतील, तलवार मिळेल, शेलासुद्धा मिळेल, माझं नावसुद्धा मिळेल, पण हे लावून जिथं जायचं ना तिथनं परत नाही यायचं. हे शिवा, हे कपडे घालून जिथं जायचं तिथून परत नाही यायचं. पोरगा म्हटला मग राजा त्याच्यासाठी तर मागतो, असा जर मिळलो ना राज तर शिवा नावी म्हणून मरल, पण तुमचे कपडे घालून जर मेलो तर छत्रपती शिवाजी राजा मेला. काय मैत्री आहे गड्या, याला मैत्री म्हणतात. दुःख अडवायला
उंबऱ्या सारखा मित्रवन व्यामध्ये गारव्या सारखा का उगा हिंडशी देव शोधावया का उगा हिंडशी देव शोधावया का उगा हिंडशी देव शोधावया मित्र आहे जवळ मंदिरासारखा मित्रवन व्यामध्ये गारव्या सारखा दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्रवन व्यामध्ये गारव्या सारखा. मैत्री अशीच असली पाहिजे. रामदादा, तुमची माझी मैत्री आता कधी तुटणार नाही, कारण मी तुमचा मित्र आहे. आता मला एकदा माणूस चिकटला की तो मुंगळा निघल, पण मी निघत नाही. मी पक्का मित्र. आणि मला काही लागतंय म्हणून मैत्री नसती माझी. मी कृष्णा महाराजाला, किशोर महाराज, मला काही मी देणारा महाराज. मी कुणाकून काही मिळवायचं म्हणून कधी मैत्री केलीच नाही. माधव महाराज आपल्याकडून काही देता येईल का अशी मैत्री करणार आहे. मग अशा आल्या मी म्हटलं चांगला मोबाईल घेतला, ते म्हणले घ्या तुम्हाला. नाही, माझा तुम्हाला घ्या. मी घेणारा नाही, मी देणार आहे महाराज. मैत्रीत घेण्यात देण्यात टिकत असते. कुणाकडून काही घ्यायचं नाही महाराज. आपल्याला देता येईल तर बघा, आपल्या एखाद्याचे कामे आलं तर बघा. सुदामा गरीब आहे महाराज, विश्वाचा मालक देव आहे, पण सुदाम्याला मिठी मारतो बघा. मैत्री अशी असली पाहिजे. मैत्री याला म्हणतात. ध्यानात ठेवा बरं मैत्री. अशीच मैत्री करा. वा बंधू आहेत तुम्ही दोघाशी मैत्री. वा कृष्ण महाराज तुमचे मित्र आहेत, माधव महाराज मित्र आहेत. मग गोड मैत्री आहे. हो बघा, जातीपातीच्या पलीकडची मैत्री आहे ना. हो राज द्या मुकुट द्या कपडे, मी बसतो पालखीमध्ये. बघा राजाने त्याला मुकुट दिला, कपडे दिले. एका पालखीमध्ये राजे बसले माधव गुरुजी, एका पालखीमध्ये शिवा नावी बसला. दोन बाजूला दोन पालख्या निघाल्या. वेळा आता 100 पावलावर, वेळा आता 20 पावलावर, वेळा आता 10 पावलावर राजा पळाल्याची बातमी निघाली. बघा ज्या पालखीत राजे होते ते राजे रडत होते की माझा शिवा वाचला पाहिजे. आणि ज्या पालखीत शिवा नावी होता तो म्हणत होता मी मेलो तरी चालेल, माझा राजा वाचला पाहिजे. काय मैत्री आहे. दोन बाजूला दोन पालख्या गेल्या. हा राजा नाही कळालं, त्याची कत्तल झाली महाराज. त्याचे हात कापले, त्याचे पाय कापले, त्याच्या पोटाचे 4 तुकडे गेले रे. खूप भयानक मृत्यू दिला. सगळ्या तलवारीचे वार त्याच्या अंगावर पडले. त्याचं मांस एका पोत्यामध्ये भरून राजानं सप्रेम भेट पाठवलं रे. ज्या दिवशी राजाने त्याची बॉडी पाहिली ना, खूप रडले महाराज. राजे खूप रडले, खूप रडले. हो खूप रडले महाराज. त्याची माती गडावर केली, त्याचा दवा गडावर केला, त्याचा दशक्रिया विधी गडावर केला, त्याचा सगळा विधी केला. अजून त्याच्या आईला माहिती नाही बरं. अजून त्याच्या बायकोचं कुंकू पुसलं नाही. इतक्या महान इतिहासात जन्म झाला पोरांनो आपला, इतक्या महान. आणि त्या इतिहासाला आपण नाव ठेवता महाराज. अरे अंगावरची कातडी काढली तरी जगदंब. जा कधी त्या तुळापूरला संभाजी महाराजाबद्दलचा आदर ठेवा रे पोरांनो. पुड्या खाण्यापेक्षा, दारू पिण्यापेक्षा हे कीर्तन घेऊन जा साखरे महाराजाचं घरी. 41 दिवस ज्या अंगावरती राज पोशाख होते त्या अंगाला साखळ दंडाने बांधलं होतं रे. अंगावरची कातडी काढली जात होती तरी जगदंब जगदंब एवढाच आवाज येत होता रे मायबाप. डोळ्यामध्ये सळ्या घातल्या जात होत्या तरी जगदंब जगदंब एवढाच आवाज येतो. सांगू द्या रे, जगदंब म्हणणारी जीभच तोडून टाकली हो, तरी सुद्धा आतून मात्र जगदंबच आवाज येत होता. कोणी मीठ लावायचं, कोणी तिखट लावायचं रे, कोणी विदूषकाची टोपी घालायचं रे. ज्या शंभू बाळाला 14व्या वर्षामध्ये हो कितीतरी भाषा अवगत होत्या. हो शिवाजी महाराजाचा पोरगा आहे महाराज तो शंभू बाळ. 41 दिवस ना वाकला ना झुकला ना मोडला. अरे देशासाठी धर्मासाठी मुजरा करून प्राण दिला, पण धर्मासाठी जीवन दिलं. आज चौकात चौकात शंभू महाराज आहेत महाराज. मुलाची नावं शंभू आहेत रे. विनंती आहे गड्या, इतक्या मोठ्या इतिहासात जन्मालेले आपण पोर आहोत रे. आपापसात भांडण करायचं आपणच जातीवाद नाही रे दादा. आपण शंभू बाळाची आहेत, आपण शिवाजी महाराजांची आहेत, आपण कोणत्या इतिहासात जन्माला आलेली मंडळी आहोत. पोरांनो माझं कीर्तन घरी घेऊन जा. अरे शिकण्यासाठी जर कीर्तन असेल, गाईचं शेण खाली पडलं तर मातेला घेऊन उठतं. एवढा मोठा सप्ताह, एवढा मांडव या लोकांनी मंडळीने दिलाय. काय टाइमपास आहे का? मग काहीतरी जर तुम्हाला घरी न्यायचं असेल तर घेऊन जा माझं घरी. बघा बघा, अजून त्याच्या आईला माहिती नाही, अजून त्याच्या बायकोचं कुंकू पुसलं नाही. 20 दिवसाने राजाने पत्र पाठवलं माधव गुरुजी त्या पत्र घराला, त्या नेमापूर गावाला. ओ आई, त्या पाटील त्या आईला निरोप द्या, राजा येणार आहे. इतका आनंद झाला महाराज त्या आईला. तिला वाटलं बाई राजा माझ्या घरी येणार म्हटलं माझा पोरगा पण येणार. आईला काय दुसरं आवडत असतं महाराज.
आईला फक्त तिचं लेकूर आवडत असतं महाराज. आईला वाटलं बाई बाळ येणार, घर सारून काढलं हो तिनं, आंब्याच्या पानाचं तोरण बांधलं, पुरणपोळीचा स्वयंपाक केला महाराज, घरामध्ये सगळे पदार्थ बनवले, आपल्या ठेवणीतली नऊवार साडी शिवाच्या बायकोला नेसा. सुनबाई ही साडी नेसा, कपाळभर कुंकू लावा, डोक्यावर पदर घ्या, आरतीचं ताट तयार करा, महाराज येतील, तुमचे मालक येतील. मालक येणार म्हटल्यावर 6 महिन्यानं नवरा पाहायला मिळणार. साडी नेसली, कुंकू लावलं, हातामध्ये ताट घेतलं, सगळे पदार्थ मांडले हो. कोणी मैत्रिणीने कानातलं दिलं, कोणी गळ्यातलं दिलं. आणि गरीबाची पोर राजांची आरती करायची म्हणून दरवाजात उभी राहिली हो. माहिती नाही हो तिला माझं कुंकू आता राहिलं नाही. राजा आता गावच्या वेशीला, राजे धनगराच्या गल्लीला, राजे मराठ्याच्या गल्लीला, राजे आले अशी बातमी मिळायची. हर हर महादेवचा जयघोष घुमायचा. इकडं बघा, राजा आता शिवाच्या दारात आले, ते पूर्ण कुंकवामध्ये बोट बुडवलं, राजांच्या कपाळी गंध लावायचं म्हणून पुढे सरकली. तेवढ्यात दरवाजातून आवाज आला, सुनबाई तुम्ही नका वाळू राजांना. मागं पाहिलं तर आवाज माझ्या सासूचा आहे, जिने मला साडी दिली. सुनबाई तुम्ही नका वाळू राजांना. दुसऱ्याच पोरीच्या हातात ताट दिलं, पाय आपटत पोरगी घरामध्ये निघून गेली. दुसऱ्याच पोरीने राजांना गंध लावला. राजे घरातल्या कांबळीवर येऊन बसले, गुळाचा खडा पाण्याचा तांब्या दिला. आणि पहिला प्रश्न राजांनी त्या आईला विचारला, आई का त्या मुलीला वाळू दिलं नाही, का तिला बाजूला काढलं, वाळू द्यायचं की तिला? राजा ती शिवाची बायको आहे ना, चाललं असतं की मग वाळू द्यायचं की, का अपमान केला तिचं? आई म्हटली, राज एखाद्या विधवा बाईने तुमच्यासारख्या राजाची आरती करू नये. राजाच्या हातातला तांब्याच खाली पडला. बापरे, सांगितलंच ना मी आईला. हे आईला कसं कळलं माझी सून विधवा झाली? डोळे पुसता पुसता ती आई म्हटली, राज जगाला फसू शकता तुम्ही, एक आईला नाही फसू शकत. मी गावच्या वेशीला आलात, मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागे भाला घेऊन उभा आहे. तुम्ही मराठ्याच्या गल्लीला आलात तरी माझा पोरगा दिसला नाही. तुम्ही आमच्या दारात आलात, त्याची बायको तुमची आरती करायला आली तरी माझा पोरगा दिसला नाही. माझ्या पोराची एकच इच्छा होती, राज तुम्ही आमच्या घरी यावं, त्याच्या बायकोनं तुम्हाला पुरणाची पोळी करावी आणि आरती करून घरामध्ये घ्यावं. आज पुरणपोळी हजर आहे, तुम्ही सुद्धा हजर आहेत, माझा पोरगा हजर नाही. राज माझा पोरगा जर जिवंत असताना राज तर सगळ्या गावात नाचला असता, सगळ्या गावात नाचून म्हणला असता, आई राजा आले, राज आई राजा आले ग राजा, आई आपलं घर कुटिया पावन झाली, आई आई राजा आले, आई राजा आले, राजा आई राजा आले, राजा आई आपल्या घरी राजा आले. नाचून पोरगा म्हणला असता, ज्या अर्थी तुम्ही येता राज माझा पोरगा येत नाही, त्या अर्थी माझा पोरगा आता राहिला नाही. सगळं घर रडायला लागलं, सगळं कुटुंब रडायला लागलं. शिवाच्या बायकोच्या हातातल्या बांगड्या फोडण्यात आल्या. सगळं घर रडत होतं. जसे तुम्ही रडताय तसेच सगळे रडत होते. सोन्यानं चांदीनं भरलेली ताटं घरामध्ये येत होती. आणि ती आई म्हणत होती, राजा नको हे सोनं मला, नको ही चांदी मला. राजा म्हणत होते, राहू द्या आई, तुमच्या पोरानं माझ्यासाठी प्राण दिला, स्वराज्यासाठी राहू द्या. नाही नको राजा. मग काय देऊ आई तुम्हाला? कोणती माता धन्य आहे का, कोणता बाप धन्य आहे का? राजा म्हटले, काय देऊ आई? ती आई म्हटली, राजा एकच द्या, मला पोरगा नाही राहिलो. इथून पुढं तुम्ही तेवढं माझ्या घरी येत जा, माझ्या आजची पुरणाची पोळी खात जा, आणि माझ्या बैला गाईला तुम्हीच पुरणाची पोळी खाऊ घालत जा. राजाने डोळे पुसले आणि राजे म्हटले, आई जोपर्यंत माझ्या हृदयात श्वास आहे ना तोपर्यंत तुमच्याच घरी पोळी खायला येईल आई. असं म्हटल्याबरोबर आईनं सुद्धा डोळे पुसले. आई म्हटली, मग राज तुम्ही जर माझ्या आजची पोळी खायला येणार असाल तर सांगून ठेवते तुम्हाला, जो गेलाय तो शिवाजी राजा गेलाय, जो उरलाय तो माझा मुलगा शिवा नाही उरलाय, जो उरलाय तो माझा मुलगा शिवा नाही उरलाय. काही इतिहास आहे महाराज, अशा खूप कथा आहेत. मी पुढच्या वर्षी पण येणार आहे, सोडणार नाही तुम्हाला मी आता. इतक्या लवकर जाऊ देतो काय मी आता, बरं काय का? खूप कथा आहेत महाराज अशा. तुम्ही अक्रूर महाराज नाव टाका, खूप आहे यूट्यूबला. 11 वाजून गेले माझे, 2-2.5 तास झाले बेंबीच्या देठापासून मी तुम्हाला एक एक कथा सांगतो महाराज. कधी रडलात, कधी हसलात, कधी रामायणात गेलात, कधी शिवचरित्रात गेलात, किती सांगितलं मी तुम्हाला. बघा, शिवा नाव्यानं राजांसाठी राजांचे कपडे घालून प्राण दिला विठ्ठलदादा रामदादा. पण तुकोबार आहे त्या शिवा नाव्याला धन्यता देत नाही. त्याला जन्म देणाऱ्या धन्य माता पिता तयाचिया माऊलीला धन्यता नाही. धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. नामदेवरायला धन्यता नाही. मग कुणाला धन्य त्याची माय प्रसवली नारायण गाय. नातं जोडत चला, शिवा नाव्यासारखं नातं जोडा.
आमच्या लोकांनी नातं जोडलं. आज कैलास महाराज आलेत आपल्याकडे गायला. 11 वाजून 5-10 मिनिटं झालेत, लांबले थोडं 2-2.25 तास झालेत. हो दे आता, काय पुन्हा परवा दिवसापासून घरी झोपायचंय तुम्हाला. लांबले थोडे 10 मिनिटं, पण ऐका रे, नातं जोडलं पाहिजे. आणि नातं जोडताना असं जोडलं पाहिजे. विराट कोहली माहिती आहे पोरांनो? विराट कोहली या देशातला 1 नंबरचा बॅट्समन आहे विराट कोहली. काय बॅटिंग करतो. काल पण 50 केली, परवा पण शतक केलं. 22 वर्षाच्या पोरासारखा बोलतो. मला IPLचा नाद आहे जरा, बरं काय का, मस्त खेळतो असा तो विराट कोहली. हो, लोक चाहते त्याचे. त्या विराट कोहलीच्या बायकोचं नाव अनुष्का शर्मा आहे. दोघं नवरा बायको 2-3 महिन्याला वृंदावनला जातात. वृंदावनला कुठं? वृंदावनला पिवळ्या कपड्यावाल्या प्रेमानंद बाबाच्या आश्रमामध्ये बसतात. आणि त्या प्रेमानंद बाबाला विचारतात, आम्ही कसं जगलं पाहिजे. 1500 कोटी रुपयाची प्रॉपर्टी त्यांची भारत देशात. तरी दोघं नवरा बायको साधूला विचारतात. हे बघा, हे साधूला विचारणारी मुलं आहेत. ज्ञानेश्वरीला, शिवमहापुराणाला, रामायणाला, ज्ञानोबाला, तुकोबाला विचारणारी मुलं आहेत. म्हणून गोड सप्ताह आहे ना. माझ्याकडे बघा, माळ घातली पाहिजे असा शब्द गेला तर त्या अनुष्का शर्मानं अशी कंठी माळ घातली गळ्यात, बरं का. पोरींनो, एका मुलीला मी म्हटलं, माळ सौंदर्य खराब होतं, असं बांधून हाणली पाहिजे. सौंदर्य खराब नाही होत, सौंदर्य फुलून येतं. बघा नाही आमचा किशोर महाराज कसा दिसतो महाराज. माळ बघा, माळीनं सौंदर्य फुलतं. एवढ्या श्रीमंत मुलीनं माळ घातली, विराट कोहलीने माळ घातली. इकडं बघा, माळ घालून ते प्रेमानंद बाबाचे शिष्य झाले. 1500 कोटी भारतात आहेत त्यांचे, एवढे श्रीमंत आहेत. आपल्याला केतन किंग घ्यायला पुढ्याला पैसे नाही आपल्याकडं. आणि आपल्या गप्पा सांगता महाराज. एवढे श्रीमंत माणसं साधूचं ऐकतात. त्या प्रेमानंद बाबाच्या 2 किडन्या खराब आहेत. त्यांना जर विचारलं ना, तुम्ही जिवंत आहेत, ते म्हणतात मी राधेचं भजन करतो म्हणून जिवंत आहे. आणि आमचे लोक त्या राधेला काही म्हणतात महाराज, चांगले म्हणतात, राधे चल माझ्या गावाला जाऊ, असं बांधून आणलं पाहिजे. राधा अशी फिरणारी आहे का महाराज? एक जण तर कीर्तनातच प्रमाण दिलं मला, राधा रंगानं दिसते छान, तिच्या वेणी लागून. असं मला, अरे तुझ्या बायकोला लावू ना गोंडीवर, राधा गोंडे लावणारी का? असं नाही म्हणायचं. कशी आहे राधा? राधा ऐका, राधा म्हणते, कृष्णा अरे कन्हैया, अरे काना, मी तुझ्यासाठी माझं घरदार, माझा संसार, माझं जीवन विसरले रे कृष्णा.
असं नातं जोडावं लागतं राधेसारखं घर विसरावं लागतं संसार विसरावा लागतो नातं जोडावं लागतं नातं जोडलं बघा धर्माशी मंडपाशी सप्ताहाशी 4 वर्ष झाले तुम्ही नातं ज्यांनी जोडलंय ना त्यांना म्हणता येतं धन्य माता पिता तयाची या नामदेवरायांनी जोडलं ज्ञानोबरायांनी जोडलं शिवाजी महाराजांनी जोडलं 11:15 वाजेपर्यंत जेवढं कीर्तन तुम्हाला मी सांगितलं सगळ्यांना म्हणता येतं धन्य माता पिता तयाची या विठोबा वा बाबा